नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तुकाराम नगर येथील गजानन महाराज मंदिर प्रांगणात शिवजयंतीनिमित्त प्रसिद्ध शिवव्याख्याते आशुतोष झा यांच्या व्याख्यानाचे बापू भेगडे युवा मंच व तुकाराम नगर मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक सागर बोडके व सुरेखा भेगडे यांच्या संकल्पनेतून तुकाराम नगर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आशुतोष झा यांच्या वाणीने उपस्थित शेकडो श्रोते मंत्रमुग्ध झाले. झा यांनी आपल्या व्याख्यानातून राजांचा जीवनपट उलगडला. किल्ले कोंढाणा, विशाळगड येथे झालेल्या लढायांचे दाखले देत राजांनी आपल्या रयतेसाठी केलेल्या अनेक बलिदानांचे जिवंत चित्र उभे केले. व्याख्यानासाठी उपस्थित लहान मुलांना गीतेचे वाचन करा, शिवरायांसारखे चरित्र अंगीकारा, शंभूराजांसारखे ज्ञानी व्हा असा उपदेश दिला. सुमारे 1.5 तास चाललेले हे व्याख्यान संपूच नये अशी श्रोत्यांची भावना होती. व्याख्यानानंतर तळेगाव, दाभाडे व मावळ परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, नगरसेवक सागर बोडके, सुरेखा भेगडे, हेमलता खळदे, आशा भेगडे, शैलजा काळुके, दीपक भेगडे, निलेश भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अर्चना पिंपळकरे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांना वैद्यकीय सेवा गौरव पुरस्कार, रत्नमाला बनसोडे यांना आदर्श माता, प्रिया मोडक यांना महिला उद्योजिका, आदित्य माने, महेश भेगडे, गार्गी देशमाने यांना आदर्श खेळाडू, HV देसाई नेत्र रुग्णालय, पुष्पलता DY पाटील रुग्णालय आंबी, लोकमान्य रुग्णालय यासह स्वच्छता दूतांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. तर शिवव्याख्याते आशुतोष झा यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुग्रास अशा भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.